पॉईंट घेऊन आलेला आहे, व्हॉट इज द इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अँड इन्फोसिस. तर आपल्या या ठिकाणी काय शिकायचं आहे की इन्फॉर्मेशन सिक्युरिटी काय असते, म्हणजे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे काय. लेट्स आपण बघूया. इन्फॉर्मेशन डिटेल्स विथ द इन्फॉर्मेशन रिगार्डलेस ऑफ इट्स इन कम्प्युटर पेपर अँड डॉक्युमेंट्स डिजिटल अँड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज इन पीपल माइंड्स आर व्हेरिएबल व्हिज्युअल कम्युनिकेशन्स. तर या ठिकाणी तर इन्फोसिसचा अर्थ काय होतो मित्रांनो, की माहितीला सुरक्षा प्रदान करणे. त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन डील्स बाय इन्फॉर्मेशन रिगार्ड फॉर इट इन्कम्स पेपर अँड डॉक्युमेंट डिजिटल अँड इनक्लुडेबल प्रॉपर्टी इन पीपल माइंड्स अँड व्हेरिएबल व्हिज्युअल कम्युनिकेशन्स. तर या ठिकाणी हे जे वाक्य आहेत दोन डबल झालेले आहेत. तर या वाक्यांचा काय अर्थ आहे की इन्फोसिस म्हणजे काय, जी माहिती आहे तिला सुरक्षित ठेवणे. प्रोटेक्टिंग डिजिटल ॲसेस्ट. तर प्रोटेक्टिंग डिजिटल ॲसेस्ट म्हणजे काय, तुमच्या डिजिटल ॲसेस्टला ते काय करणार आहे, प्रोटेक्ट करणार आहे. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इन द प्रोटेक्टिंग डिजिटल असिस्ट. दॅट्स द NIST नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द स्टँडर्ड टेक्नॉलॉजी अँड ENISA युरोपियन युनियन एजन्सी फॉर नेटवर्क इन्फॉर्मेशन सिक्युरिटी have 5 key functions necessary to protection of digital assist. यामध्ये तुम्हाला 5 की अशा दिलेल्या आहेत की त्या नेटवर्क आणि तुमचे नेटवर्क इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ठेवते. तर या ठिकाणी आपल्या नेटवर्क इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे काय, हे प्रोटेक्टेड डिजिटल असिस्ट म्हणजे काय. या ठिकाणी तुमचा कागद असू शकतो, कागदाद्वारे तुम्ही एखाद्याला डेटा पाठवता. तुमचं एखादं म्हणतो ना आपण त्याला एखादं तुमचं आधार कार्ड वगैरे असू शकतं, त्या आधार कार्डावर तुम्ही फ्रॉड वगैरे होतं, आधार कार्डावर ATM कार्ड वगैरे असतं, तुमचा फोटो चोरला जातो. दॅट्स हे नेटवर्क सिक्युरिटीमधून होतं. किंवा एखाद्याला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे डेटा मॉडिफिकेट केलं जातं, डेटा मॉडिफिकेशन केलं जातं. दॅट्स हे पण तुमच्या नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमुळे होतं. तर मी या ठिकाणी काल तुम्हाला नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचं पण लेक्चर दिलेलं आहे, तुम्ही त्या लेक्चरला जाऊन भेटू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, आपण फक्त 2च पॉईंट बघूया की 2 पॉईंटमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे. तर या ठिकाणी प्रोटेक्टर म्हणजे तुम्ही ऐकलं असाल, प्रोटेक्टिंग म्हणजे काय, सुरक्षा करणे. डिजिटल म्हणजे एखादं आपण म्हणतो डिजिटल नंबर वगैरे तुम्ही ऐकला असाल, त्याला आपण काय म्हणतो तर आयडेंटिफाय म्हणजे काय की यूज ऑर्गनायझेशन अंडरस्टँडिंग मिनिमाइज रिस्क टू सिस्टम असे डेटा कॅपॅबिलिटीज. तर या ठिकाणी काय सांगितलं गेलेलं आहे की तुमचा डेटा सुरक्षित आहे का नाही ते ओळखणं. बरोबर, ते ओळखणं हे तुमचं सायबर सिक्युरिटीचं काम असतं की तुमचा डेटा सुरक्षित आहे की नाही हे तुमचं ओळखणं, हे तर तुम्हाला ओळखावंच लागतं. आयडेंटिफाय म्हणजे काय, त्यात कुठेतरी एरर वगैरे सापडणं, दॅट्स त्याला आपण काय म्हणतो आयडेंटिफाय असं म्हणतो. दॅट्स अ प्रोटेक्ट. नेक्स्ट पॉईंट ऑफ द प्रोटेक्ट डिझाईन सेफगार्ड टू लिमिट द इम्पॅक्ट पोटेन्शियल इव्हेंट टू क्रिटिकल सर्व्हिसेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर. तर प्रोटेक्ट म्हणजे काय, त्याला सुरक्षित करण्यासाठी काहीतरी नवीन आयडिया आपण बघत असतो. म्हणजेच काय, तुमच्या डेटाला सुरक्षित करण्यासाठी आपण काय करतो, त्याला नवीन त्याच्या आपण आयडियाज बघतो किंवा आपण आयडिया फाउंड करतो. आणि आपल्या काय करतो, आपण आपला पार्टनर वगैरे असेल किंवा आपण एखादा रिलेटिव्ह असेल त्याला सांगतो की हा तुझा असा पिक्चर तू असा प्रोटेक्ट करू शकतो, तुझ्या फाईल तू अशा प्रोटेक्ट करू शकतो. दॅट्स अ डिटेक्ट म्हणजे काय, सापडणे. जे आपण म्हणतो एखादा व्हायरस आला, एखाद्या पीसीमध्ये एखादा व्हायरस एंटर झाला, तर आपण काय करतो, डिटेक्ट करतो हा कोणचा व्हायरस आहे का नाही, डिटेक्ट करून आपण त्याला रिपेअर करायचं काम करतो. यालाच आपण काय होतो, डिटेक्टिंग इज आर कॉल्ड ऑफ डिटेक्टिंग. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स अँड व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. दॅट्स व्हॉट इज इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इन्फोसिस अँड प्रोटेक्टिंग डिजिटल असिस्ट. हे खूप जास्त सोपे पॉईंट होते आणि दॅट्स ऑल थिओरिटिकल पार्ट्स आहे. ओके, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.